रायगडच्या जागेवर भाजप दावा करण्याची शक्यता आहे। एकीकडे राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार सुनील तटकरे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आग्रही आहेत, तर दुसरीकडे तटकरेंबद्दल मतदारसंघात नाराजी असल्याचा अंदाज भाजपचा अंदाज असल्याची सूत्रांची माहिती आहे। सुनील तटकरेंच्या ऐवजी भाजपचे धैर्यशील पाटील यांना उमेदवारी द्यावी असं भाजपचा सर्वे सांगतो। त्यामुळे पाटील यांच्यासाठी भाजप आग्रही असल्याची सूत्रांची माहिती आहे। रायगड लोकसभा मतदारसंघावरून भाजप राष्ट्रवादीत टोकाची स्पर्धा पाहायला मिळते। रायगडमधून तटकरेच लढतील असा दावा कालच धनंजय मुंडेंनी केला होता। या ठिकाणी मागचे 5 वर्ष या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व आदरणीय तटकरे साहेब या ठिकाणी या देशामध्ये करतात। त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीत तटकरे साहेबच या ठिकाणी महायुतीचे उमेदवार या ठिकाणी असणार आहेत। आणि याबद्दलच अधिक माहिती देण्यासाठी सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। सागर, रायगडचा तिढा सोडवण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून काही चर्चा बैठका होणार आहेत का? वास्तविकतेत रायगड सुनील तटकरे विद्यमान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत, ते तिथून लढवण्यासाठी खूप इच्छुक आहेत। पण अशाच वेळी भाजपाच्या वतीने रायगडवर दावा केला जात असल्याचं माहिती समोर येते। आता स्वतः प्रदेशाध्यक्षांच्या जागेवर जर प्रश्नचिन्ह झाला तर मग काय परिस्थिती इतरांची होईल, असा एक संदेश चुकीचा जाऊ नये यासाठी तरी किमान सुनील तटकरे यांना जागा दिली जावी अशी स्वरूपाची भूमिका अजित पवार यांच्या वतीने थेट दिल्ली दरबारी मांडण्यात आली असं समजतं। या सगळ्या पार्श्वभूमीवर कदाचित आज किंवा उद्या काही महत्वाच्या काही बैठका होतील आणि याच्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल। पण तुर्तास तरी भाजपाने स्थानिक गणित आणि गेल्या काही कालावधीमध्ये तटकरेंच्या विरोधात स्थानिक शिवसेनेचे आणि इतर आमदारांचा असणारा विरोध पाहता तटकरेंऐवजी भाजपाने निवडणूक लढवावी रायगडमधून अशा स्वरूपाचा प्रस्ताव ठेवलेला आहे। नेमका तोडगा काय निघतोय ते पाहावं लागेल। पण तुर्तास तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष यांच्या जागेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याचं दिसून येत आहे। निश्चित सागर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या तपशिलांबद्दल।